नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, महत्त्वपूर्ण अपडेट आहे. कारण संजय गांधी निराधार योजनेचे पैसे लवकरच जमा होणार आहे, परंतु तुम्हाला हे काम करावं लागणार आहे. तुम्ही जर इथे DBT प्रक्रिया केली नसेल किंवा हे काम केलं नसेल तर तुमचे पैसे पूर्णपणे बंद होणार आहे. सध्या ऑनलाईन पद्धतीनेच म्हणजेच DBT मार्फतच जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना पैसे जमा होत आहेत. आपल्या चॅनलवरती वारंवार इथे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी माहिती येते, जी ऑफिशियल माहिती असू द्या किंवा बच्चू कडूंनी जे आंदोलन पुकारलं आहे, आपल्याला मदत केली आहे, त्या संदर्भात सुद्धा माहिती असते. त्यासाठी नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी किंवा नोकरी रिलेटेड माहिती आहे, नवीन योजनेसंदर्भात माहिती आहे, ते जर माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर आजचे अपडेट काय आहे तुम्ही पाहू शकता. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सकाळ पेपरद्वारे ही माहिती आलेली आहे. जर आधार अपडेट नसल्याने ही जी काही लाभार्थी आहेत त्यांचे पैसे किंवा लाभ एवढ्या जणांना म्हणजे 67,000 लोकांना हे लाभ मिळाला नाहीत. पुन्हा तुम्हाला हे लाभ सुरू करण्यासाठी एक नवीन प्रक्रिया आहे, ते करावंच लागणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येणार नाही. वारंवार सांगण्यात आले आहे की तुम्हाला एकाच योजनेचा लाभ मिळत आहेत, म्हणजे एकतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे किंवा संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळणार आहे. निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी योजनेचा लाभ घेताना जो बँक खाते क्रमांक दिला आहे त्या खात्याला आधार अपडेट करणे आवश्यक असणार आहे. याशिवाय शासनाचे DBT पोर्टलवर जे अपलोड करण्यात आलेले आवश्यक असून त्यावरनं सर्वांना लाभ मिळणार आहे. तर सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे 70,000वर तर श्रावणबाळ योजनेचे 90,000वर लाभार्थी आहेत. पण त्यातील 34,000 लाभार्थी मागील 12 महिन्यात खायतीचे दाखलाही दिलेला नाही आणि बँक खात्यात आधार अपडेट देखील केलेला नाही. लक्षात घ्या. बरेच जणांनी आपल्या व्हिडिओवरती कमेंट केला आहे की मॅडम आम्हाला पैसे मिळाले नाहीत, आमचे DBT आहे, सर्व आहे, तरीसुद्धा आमचे पैसे जमा होण्यास विलंब होत आहेत, पैसे जमा झाले नाहीत. पण 80% लोक असे सुद्धा आहेत की आपल्या व्हिडिओवरती कमेंट करत आहे किंवा मेसेज करत आहेत, आपल्या ग्रुपवरती ते रिस्पॉन्स देत आहेत की आम्हाला पैसे मिळाले आहेत. जे GR असू द्या किंवा नवीन अपडेट असू द्या ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करते. त्यावरती सुद्धा एक आनंदाची बातमी की एप्रिल आणि मे महिन्याचे पैसेसुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. परंतु ज्यांनी आधार अपडेट केले नाहीत किंवा हयातीचे दाखले जमा केले नाहीत, याबद्दल सुद्धा अपडेट आपल्या चॅनलवरती आले होते. त्यांना हे शासनाकडून आता वारंवार सांगण्यात आलं आहे की बँक खाते DBT पोर्टलद्वारेच पैसे येणार आहेत. पण अजूनही जिल्ह्यातील 67,000हून अधिक लाभार्थी बँक खाते DBT पोर्टलवर अपलोड न केल्याने त्यांचे लाभ थांबले आहेत. तुम्हाला जर हे लाभ घ्यायचे असतील तर तुम्हाला लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे. श्रावणबाळ योजनेचे लाभ 65 वर्षावरील ज्येष्ठांना घेता येतो. ज्यांना त्यांच्या कुटुंबातील कोणीच सांभाळ करीत नसेल अशा लोकांसाठी ही योजनेसाठी तुम्ही पात्र असणार आहे. तर सोलापूर शहरात संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील सर्वाधिक 27,000वर लाभार्थी असून त्या खालोखाल उत्तर सोलापूर तालुक्यातील 2 योजनांचे 25,000वर व माढा तालुक्यातील 23,000 लाभार्थी आहेत. निराधार योजनेत विधवा त्यानंतर आधार नसलेले कुटुंबाचे उत्पन्न असलेल्या महिला आहेत. दरम्यान लाभ वितरित पद्धत आता पूर्णतः बदलली असून प्रत्येक लाभार्थीस त्या तालुक्यातील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात जाऊन त्यांचे आधार अपडेट केलेले बँक खाते DBT पोर्टलवर अपलोड करून घ्यावे लागणार आहे. ही माहिती आपण आधीसुद्धा सांगितलेली आहे. तर पुढील हप्ता आता जून महिना सुरू झाला आहे, त्याबद्दल नवीन GR सुद्धा येईल व हे पैसे वितरण करण्यासुद्धा येणार आहेत. कारण लाडकी बहीण योजनेचे निधी वितरण करण्यात आले आहेत. हे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा लवकरात लवकर होणार आहे. परंतु सरकारी कर्मचारीच लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असल्यामुळे त्यामध्ये रिचेकिंग होत आहे, पुन्हा एकदा तपासणी होत आहे, त्यामुळे पैसे जमा होण्यास विलंब होत आहेत. पण तुम्हाला जर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभात तुम्ही लाभार्थी आहेत आणि तुम्हाला पैसे पाहिजेलच असतील तर नक्कीच हे काम करून घ्यायचं आहे. लवकरात लवकर तुम्ही तहसील कार्यालयात जायचं आहे. तर जे काही कामं सांगितलेले आहे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस अपडेट देते. किंवा बच्चू कडूंनी आपल्यासाठी 6,000 रुपये होण्यासाठी इथे काय केलेलं आहे, आंदोलन पुकारलं आहे. जर हे पैसे तुम्हाला मिळायलाच पाहिजे असतील तर हे काम करावंच लागणार आहे. आधार अपडेट केलेलं बँक खाते DBT पोर्टलवरती तुम्हाला अपलोड करावंच लागणार आहे. हे काम करा, तुमचे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. जर याबद्दल तुम्हाला काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करायचं आहे. किंवा आपले जे ग्रुप आहेत
त्याला जॉईन व्हायचं आहे, जेणेकरून जे अपडेट्स येतात तुमच्यापर्यंत डायरेक्ट येतात. DBT पोर्टलवर बँक खाते अपलोड करावे लागणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येणार नाही. निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेताना जो बँक खाते क्रमांक दिला त्या खात्याला आधार अपडेट करणे आवश्यक असणार आहे. तरच इथे तुम्हाला लाभ मिळणार आहे. तरी ते लवकरात लवकर हे काम करायचं आहे. लाडक्या बहिणींना NOCचे बंधन असणार आहे, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. तर जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे, महत्त्वपूर्ण अपडेट आहे. ज्यांना ही माहिती नाही त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हावे वाटत असेल तर लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे. अशीच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. प्रश्न असतील, काही अडचण असतील तर नक्कीच कमेंट करा. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तुम्ही आपल्या जी काही वेबसाईट आहेत त्याचीसुद्धा रेफरन्स तुम्ही घेऊ शकता. त्याच्यातसुद्धा तुम्हाला मदत होणार आहे.